नमस्कार मित्रांनो. आज दिवसभरात वोडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. पेनी स्टॉकच्या श्रेणीत असलेल्या या शेअरने उच्चांक गाठला. तर अचानक हा स्टॉक का वाढत आहे, यामागची नक्की कारणे काय आहेत आणि यामध्ये गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज वोडाफोन आयडिया हा स्टॉक ₹14.09 या किमतीला उघडला. दिवसभराचा उच्चांक हा ₹15.31 इतका, तर निच्चांक ₹14.08 गाठून ₹15.19 या किमतीला बंद झाला. एकूणच दिवसभरात 6 ते 7% तेजी या स्टॉकमध्ये दिसली. चला तर मग या स्टॉकची किंमत वाढण्यामागची प्रमुख कारणे जाणून घेऊयात. त्यातलं पहिलं कारण, SBI कडून मोठ्या कर्जाची हालचाल होत आहे. अलीकडच्या अहवालानुसार वोडाफोन आयडिया या कंपनीला स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जवळपास 45,000 कोटींचं कर्ज मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बँकांकडून निधी मिळण्याची शक्यता बळकट झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अचानक दुणावला आहे. दुसरं कारण, मोठी फंड उभारणी आणि प्रमोटर्सचा सपोर्ट. कंपनीने यापूर्वी QIP म्हणजेच क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट आणि वॉरंट्सच्या माध्यमातून मोठी भांडवल उभारणी केली आहे, ज्यात आदित्य बिर्ला ग्रुपसारख्या प्रमोटर्सचा सहभाग आहे. या पैशांचा वापर कंपनी जुनी देणी चुकवण्यासाठी आणि नोकिया एरिक्सन सारख्या नेटवर्क वेंडर्सचे पेमेंट देण्यासाठी करत आहे. तिसरं कारण, VIने नुकतंच लॉन्च केलेलं 5G नेटवर्क व त्याचा विस्तार. VIने आपल्या 4G नेटवर्कचा विस्तार तर वेगाने केलाच आहे, परंतु आता प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याच्या योजनांवर काम सुरू केले आहे. तसेच युजर्सची वाढती डेटा युसेज आणि प्रत्येक युजरमधील कमाई कंपनीसाठी फायदेशीर ठरत आहे. चौथं कारण, सरकारी आधार आणि कायदेशीर दिलासा. तर सरकारकडे कंपनीचा मोठा हिस्सा असल्यामुळे दिवाळखोरीचा मोठा धोका टळलेला आहे. तसेच स्पेक्ट्रम चार्जेस किंवा AGR म्हणजेच ॲडजस्टेबल ग्रॉस रेव्हेन्यू देण्यासंदर्भात न्यायालयाकडून किंवा सरकारकडून येणारा सकारात्मक संकेत मिळालेला आहे. जवळपास 23,000 कोटीचा दिलासा मिळाला. यामुळे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार होत आहेत. याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या हा स्टॉक त्याच्या महत्त्वाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. रोजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसत आहे आणि हेवी व्हॉल्यूम पाहायला मिळत आहे, ज्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेडर्सचे लक्ष याकडे वेधलं जात आहे. थोडक्यात सांगायचं तर VIचा हा प्रवास केवळ हवेत नसून नवीन फंडिंग, बँकेचे कर्ज फायनल होण्याच्या चर्चा आणि बिझनेस ऑपरेशन्स सुधारण्याच्या प्रयत्नामुळे आहे. पण लक्षात ठेवा, हा एक हाय रिस्क स्टॉक आहे. यामध्ये जितकी तेजीची शक्यता आहे तितकीच अस्थिरता देखील आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा फायनान्शियल अभ्यास करा किंवा तुमच्या सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये VIचे शेअर्स ठेवले आहेत का? तुम्हाला काय वाटतं, बँकेचं कर्ज फायनल झाल्यावर हा शेअर्स आणखी मोठी झेप घेईल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.